समृद्ध करण्यासाठी वाचन संस्कृती आवश्यक असल्याचं प्रतिपादन मनोरमा बँकेचे चेअरमन माननीय श्रीकांत मोरे यांनी केलं। मनोरमा बँकेमध्ये मराठी भाषा गौरव दिन आणि जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मराठी भाषेच्या समृद्धीसाठी वाचन संस्कृती चांगली असायला पाहिजे, तरच मराठी भाषा उत्तम प्रकारे तग धरू शकेल। पंतप्रधान मोदी यांनी मराठी भाषेचे कौतुक केले आहे। महाराष्ट्र शासनाने सुद्धा दरवर्षी 3 ऑक्टोबर रोजी अभिजात मराठी भाषा सन्मान दिन साजरा करण्याचे घोषित केले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक मसाप पश्चिम सोलापूरचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी केले। ही भाषा सन्मान दिन साजरा करण्याचे घोषित केले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक मसाप पश्चिम सोलापूरचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी केले। मसाप पुणे शाखा पश्चिम मनोरमा सोलापूर मनोरमा साहित्य मंडळी अस्मिता व्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन जागतिक महिला दिन सोमवारी सायंकाळी मनोरमा बँकेच्या मुख्य कार्यालयात पार पडला। त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। स्त्री जी असते ते स्त्रीला मान सन्मान हा केवळ 8 मार्चला देऊन चालत नाही, तो सतत सातत्याने घरामध्ये तिचं जे वास्तव्य असतं त्या घराला घरपण देणारी जी स्त्री असते ते सातत्यानं वर्षभर तिला मान सन्मान हा मिळतो। तो आई म्हणून मिळत असतो, कधी बहीण म्हणून मिळतो, कधी आत्या मावशी नाते हजारो नातेसंबंध स्त्री जोडते। सासर माहेर जोडणारी ही माझी भगिनी ही पत्नी असते आणि अशा या सौभाग्यवतीसाठी म्हणून म्हणजे माझी सौभाग्यवती शोभासाठी माझी कविता मी या ठिकाणी सादर करतोय। मी शब्दात तिला मांडली आहे, मी चित्रात तिला रेखाटली आहे। प्रत्यक्षात तर आहेच आहे। मी शब्दात तिला मांडली आहे, मी चित्रात तिला रेखाटली आहे, प्रत्यक्षात तर आहेच आहे। मी सर्वत्र तिला पाहिली आहे। जरी सगळी काष्टी पाशाने आपण परमेश्वरला पाहतो, परंतु आपण आपल्या पतीला सुद्धा पाहतो। मी शब्दात तिला मांडली आहे, मी चित्रात तिला रेखाटली आहे, मी सर्वत्र तिला पाहिली आहे। कधी रिमझिम धार ती झाली आहे, कधी रिमझिम धार ती झाली आहे, कधी गारवा ती मला भावली आहे। कधी रिमझिम धार ती झाली आहे, कधी गारवा ती मला भावली आहे। कधी सांज वेळी पंती ती झाली आहे, कधी सांज वेळी पंती ती झाली आहे, कधी भर उन्हात सावली ती झाली आहे। कधी सांज उन्हात पंती ती झाली आहे, कधी भर उन्हात सावली ती झाली आहे। सोबत माझ्या हृदयातली आता ती झाली आहे, सोबत माझ्या हृदयातली आता ती झाली आहे। कुणी असावं आपलं तशी ती आता अविभाज्य घटक झाली आहे। कुणी असावं आपलं अशी ती आता अविभाज्य घटक झाली आहे। आता आयुष्यात अर्धांगिनी शोभा शोभली आहे। आता आयुष्यात अर्धांगिनी शोभा शोभली आहे। माझ्या जीवनामध्ये अशी ती विखुरलेली आहे की तिच्या विना आता जीवन व्यर्थ आहे। माझ्या जीवनात अशी ती विखुरलेली आहे की तिच्या विना जीवन आता व्यर्थ आहे। सोलापूर जिल्ह्याच्या ग्रंथालय विभागातर्फे ग्रंथोत्सव हा कार्यक्रम आज छत्रपती रंगभवनमध्ये होता। अतिशय स्तुत्य आणि चांगला कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी मला जे पुस्तक मिळालं ते अण्णाभाऊ साठे यांच्या काही कादंबऱ्या असतील किंवा त्यांचं काही लिखाण असेल महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेलं ते पुस्तक मला त्या ठिकाणी मिळालं। मला अतिशय आनंद झाला, कारण अण्णाभाऊ साठेंचे मी काही कादंबऱ्या काही कथा वाचलेल्या होत्या, परंतु आणखीन यामध्ये भर पडणार याच्यामुळं मला खरंच आनंद झाला। कारण वाचन संस्कृती ही मराठी भाषा समृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। जसं वाचन पाहिजे तसं बोलणं पण पाहिजे। बोलीभाषा ही सुद्धा भाषा समृद्ध करत असते आणि कुठलीही भाषा समृद्ध करणं जतन करणं याच्यासाठी आमची मागणी होती की राजभाषा दिनाचे आमच्या राजभाषेचा दर्जा मिळावा। तो या देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय मोदी साहेबांनी मध्यंतरी दिल्लीला जे आमचं साहित्य संमेलन झालं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्यावेळेला जाहीर केलं, ते पत्र दिलं आणि म्हणून आज महाराष्ट्राचे उपराज्य आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जे बजेट सादर केलं त्यामध्ये असं जाहीर केलं की मराठी राजभाषेसाठी विशेष खर्च शासन करणार आणि दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस महाराष्ट्रामध्ये मराठी दिन साजरा करण्याची भूमिका मांडली। आपल्याला माहिती आहे की आपण विवा शिरवाडकर कवी कुसुमाग्रज यांचा दिवस हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो,
परंतु आता दुसरा दिवस आता एक मराठी दिन म्हणून पुन्हा आपल्या यामध्ये येणार. भाषेच्या समृद्धीसाठी अतिशय चांगल्या अशा पद्धतीची ही गोष्ट आहे. मला अतिशय आनंद होतो की कवी संमेलनासाठी आपण इथं सर्वांनी जी उपस्थिती दिलेली आहे आणि आस्वाद घेतलेला आहे. खरं तर या आस्वाद घेत असताना मला एक कविता इथं मलाही सादर करायची आहे. कारण या कवीच्या अनुषंगानं जीवनामध्ये आपल्याला महत्त्व आहे की साहित्याचं महत्त्व हे खूप आहे. कधी कधी आपल्याला कोणी मित्र मैत्रीण नातेवाईक आपलं मन मोकळं करायला नाही मिळालं तर साहित्याच्या माध्यमातून आपण कथा लेख कादंबरी याच्यामधून आपल्याला एक वाट वेगळी बाहेर काढता येते. कविता छोटीशी आहे. कुरवाळणारे कुणी नाही तर रुसणे काय कामाचे. कुरवाळणारे कुणी नाही तर रुसणे काय कामाचे. फुंकर मारणारे कोणी नाही डोळ्यात खडा गेला काय उपयोग. फुंकर मारणारे कोणी नाही डोळ्यात खडे गेले काय कामाचे. कुरवाळणारे कोणी नाही तर रुसणे काय कामाचे. फुंकर मारणारे कोणी नाही डोळ्यात खडे गेले काय कामाचे. सुगंधाने धुंद होणारा कोणी नाही. सुगंधाने धुंद होणारा कोणी नाही फुलले काय कामाचे. खूप सुगंध आहे पण तो त्याचा कुणीतरी त्याचा आस्वाद तर घ्यायला पाहिजे. मधुकण चाकणारा कुणी नाही तर उमलले काय कामाचे. चव नसेल जिभेला तर पंचपक्वान्नाचा काय उपयोग. चव नसेल जिभेला तर पंचपक्वान्नांचा काय उपयोग. प्रेम भरती नसेल हृदयी तर ढाई अक्षरे काय कामाचे. प्रेम भरते नसेल हृदयी तर ढाई अक्षर काय कामाचे. घरामध्ये तुळशी विना वृंदावन दारी काय कामाचे. घरामध्ये तुळशी विना वृंदावन आहे पण तुळशीच नाही त्यामध्ये काय कामाचे. वाती विना तेलपंथी काय कामाचे. आईच्या प्रेमात जो माणूस नाही त्याचे माणूस पण काय कामाचे. आईच्या प्रेमात रसरसला पाहिजे माणूस. आई विना जो समाजामध्ये वावरतो आईवर प्रेम करणारा माणूस नाही त्या माणसाचं माणूस पण हे काही कामाचं नाही. आईच्या प्रेमात देवपूजा माणूस पण काय कामाचे. आई संस्काराचे विद्यापीठ आई विना जीवन काय कामाचे. आई संस्काराचे विद्यापीठ आई विना जीवन काय कामाचे. आपल्याला कल्पना आहे की आई या विषयावरती जवळपास मी 200 ते 300 400 कविता लिहिलेत. कुठलाही कविता संग्रह लिहिला की त्यात एक 2-4 कविता आईवरती होतात. प्रमुख पाहुणे म्हणून मनोरमा पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर राजशेखर शिंदे उपस्थित होते. व्यासपीठावर मनोरमा मल्टीस्टेटच्या चेअरमन शोभा मोरे, कार्याध्यक्षा अस्मिता गायकवाड, डॉक्टर रुचा मोरे पाटील, प्राध्यापक राजशेखर शिंदे, पद्माकर कुलकर्णी, ॲडव्होकेट सुरेश गायकवाड, मसापच्या कोषाध्यक्षा शिल्पा कुलकर्णी, कविता कुलकर्णी, निमंत्रित कवयित्री आदी उपस्थित होते. प्राध्यापक शिंदे म्हणाले, मनोरमा परिवार निरपेक्ष परिवार आहे. मराठी आपली बोलीभाषा असून नवनवीन शब्द स्वीकारले पाहिजेत. त्याचा वापर लेखक कवींनी केला पाहिजे. बोलीमुळे मराठीला स्वतंत्र भाषेचा दर्जा मिळाला आहे. कोकणी भाषेलाही अभिजात दर्जा मिळायला हवा. लेखकांनी स्वतः यासाठी पुढाकार घ्यावा. आता मराठीचा सन्मान दिन शासनाने घोषित केला आहे. भाषा मराठी आहे, त्याची लिपी मात्र इंग्लिश आहे, हे सर्वात ज्ञात आहे. पण काही उदाहरणं मी तुम्हाला देतो. मराठी टिकावी, मराठी दीर्घकाळ चालावी, याचं एक कल्चर वेगळं आहे. या भाषेची एक संस्कृती वेगळी आहे जगामध्ये. हे दीर्घकाळ चालत राहावं याच्यासाठी प्रयत्न करणारे ब्रिटिश लोक होते. एक माणूस वयाच्या 17व्या वर्षी भारतात आला आणि त्याचं पोस्टिंग सोलापूरला झालं. तो ब्रिटिश लेफ्टनंट म्हणून सोलापुरात आला. तेव्हा त्याचं वय अवघं निघाला तेव्हा 17 होतं. सोलापुरात आला तेव्हा त्याचं वय 18 होतं. इथे आल्यानंतर काही दिवसात त्याचा मराठीशी सख्य जुळलं, लळा लागला आणि तो मराठीचे शब्द गोळा करायला लागला. मराठी चांगली शिकली. तेवढ्यात त्याची बदली गुजरातमध्ये झाली लेफ्टनंट म्हणून. पुन्हा गुजरातमध्ये गेल्यानंतर त्याला वाटलं की आपण वेगळ्या भाषेच्या जगात येऊन पडलेलो आहोत
आपला ध्यास मराठीचा आहे, तो ब्रिटिश मुलगाच होता तो अजून. त्यांनी अर्ज केला की मला महाराष्ट्राच्या पट्ट्यात बदली करावी माझी, आणि बदली करताना मला 2,000 रुपये द्यावेत. 2,000 रुपये कशासाठी? मी अमुक अमुक काम करतो आहे, सहाय्यक, टायपिस्ट आणि एक शिपाई. किती मागणी? केवळ 2,000ची मागणी. आणि ब्रिटिश अधिकाऱ्याने सांगितले की हे काम या आधीच सुरू झालेलं आहे, आता पुन्हा त्याच कामासाठी आपल्याला 2,000 देता येणार नाहीत, असं त्याला सांगितल्यानंतर तो काही काळ हिरमूस झाला. आणि गुजरातमध्ये जिथे जिथे मराठी बोलली जाते तिथे तिथे तो जायचा. मागे ऐकायला येत नाही का? मागे ऐकायला येत नाही का? नाहीतर हे कमी महत्त्वाचं आहे असं वाटतं. हां, तो तिथे जिथे जिथे मराठी भाषिक असतील तिथे तिथे तो जायचा आणि मराठी काही ऐकण्याचा प्रयत्न करायचा. त्याचे ते प्रयत्न पाहून त्याची बदली शेवटी मुंबई प्रांतात इलाख्यात करण्यात आली आणि तो साधारण रोज 3 तास 4 तास लोकांचे ऐकायचा, शब्द घ्यायचा, त्याच्यावर चर्चा करायची आणि मग त्या शब्दाचं काहीतरी तो लिहून ठेवायचा. असं करता करता 1828 साल उजाडलं आणि त्यांनी ब्रिटिश सरकारला सांगितलं की मी मराठीचा शब्दकोश तयार केलेला आहे, त्याचे 25,000 शब्द मी यात घेतलेले आहेत. जो अधिकृतरित्या नियुक्त होता त्याने केवळ 15,000 शब्द संकलित केले होते, पण स्वेच्छेने निर्माण केलेला हा मनुष्य 25,000. आणि पुन्हा त्यांनी सांगितले की मला इथला फॉन्ट नको आहे. नुकतंच प्रेस छापखाना निघालेला होता 18व्या शतकात, ते श्रीरामपूरला कलकत्त्याजवळच्या तिकडे हे सगळं बाळ पाठवण्यात आलं 1828ला. हे 1831ला तयार झालं, पण या दरम्यान या मोल्सवर्थ, जेम्स थॉमस मोल्सवर्थने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे कवी संमेलन महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पश्चिमच्या कार्याध्यक्षा अस्मिताताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यामध्ये प्राध्यापिका डॉक्टर श्रुती वडकबाळकर, वंदना कुलकर्णी, संगीता एखंडे, सुनंदा काळे, विजयलक्ष्मी हंजगी, विनिता घोडके, रेणुका बुधाराम, निर्मला शितोळे, दीपलक्ष्मी कुलकर्णी, प्राध्यापक माऊली पवार, पद्माकर कुलकर्णी यांनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले. नाही, आम्हाला त्यांची काळजी करावी लागू नये एवढंच मला पुरेसं आहे. तुमच्या मनातलं आहे ना सगळ्यांच्या? आम्हाला त्यांची काळजी करावी लागू नये एवढंच मला पुरेसं आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांना खाऊ पिऊ घालावं असं मी म्हणतच नाही. येणाऱ्या जाणाऱ्यांना खाऊ पिऊ घालावं असं मी म्हणतच नाही. त्यांनी एकमेकांपुरतं घरात जेवण बनवावं एवढंच मला पुरेसं आहे. त्यांनी सगळे सणवार करावे असं मी म्हणतच नाही. आम्ही केले सगळे, पण त्यांनी करावे असं म्हणत नाही. त्यांनी सगळे सणवार करावे असं मी म्हणतच नाही, पण संध्याकाळी देवापाशी दिवा लावावा एवढंच मला पुरेसं आहे. शेजाऱ्यांशी रोज उठून बोलावे असं मी म्हणत नाही. राहिलाच नाही शेजार धर्म. मी परवा विचार केला, का नाही राहिला शेजार धर्म? त्याला कारण हे ऑनलाईन सगळं मागवायचं, कशाला शेजाऱ्यांकडे मागायला जायचं? त्यामुळे शेजार धर्म संपून गेला. शेजाऱ्यांशी रोज उठून बोलावे असं मी म्हणत नाही, पण येणाऱ्याला किमान पाणी द्यावं एवढंच मला पुरेसं आहे. बंद घराची दारे सतत उघडी ठेवावीत. अपार्टमेंटमध्ये तर ते सगळं बंदच झालं आहे. प्लीज क्लोज द डोअर सतत ते सांगतात आपल्याला. बंद घराची दारे सतत उघडी ठेवावी असं मी म्हणतच नाही, पण दारात आलेल्यांची विचारपूस करावी एवढंच मला पुरेसं आहे. पैसा, करिअर, स्वतःची प्रगती, पैसा, करिअर, स्वतःची प्रगती सोडून काही करावे असं मी म्हणतच नाही, पण एवढ्यावर जगता येत नाही हे लक्षात ठेवावे एवढंच मला पुरेसं आहे. आमच्यासारखे म्हणजे आपण सगळे ना,
आमच्यासारखे सगळे सहन करून त्याग करावा असं मी म्हणतच नाही. आमच्यासारखे सगळे सहन करून त्याग करावा असं मी म्हणतच नाही. पण स्वतःपुरता विचार करून प्रेम मिळत नाही हे आठवणीत ठेवावे, एवढंच मला पुरेसं आहे. आपल्यापुरतं जगता येतं, आपल्यापुरतं जगता येतं हे मला माहीत आहे. आपल्यापुरतं जगता येतं हे मला माहीत आहे. पण असे जगून समाधान मिळत नाही हेही मला माहीत आहे. कवितेचं नाव आहे सखी. मला अवचित अशी आज समोर दिसली, तिला पाहता क्षणिक गौर चैत्राची भासली. मला अवचित अशी आज समोर दिसली, तिला पाहता क्षणिक गौर चैत्राची भासली. कधी बोलता पाखर रात होतसे अंधारी, कधी बोलता पाखर रात होतसे अंधारी. आज आबोल आबोली किती झाली सबावरी, आज आबोल आबोली किती झाली सबावरी. चित्त तुझे ग सैरभर त्याचे गोपित कळले, चित्त तुझे ग सैरभर त्याचे गोपित कळले. नको सांगूस ओठीचे शब्द जाणून घेतले, नको सांगूस ओठीचे शब्द जाणून घेतले. काळ्या मणीची पोत त्यात गळसरी खुलते, काळ्या मणीची पोत त्यात गळसरी खुलते. तुझ्या यौवनाचा साज माझे काळीज कोरते, तुझा यौवनाचा साज माझ काळीज कोरते. गोरट्या या तनूवर जर साडीची खुलली, गोरट्या या तनूवर जर साडीची खुलली. झाकल्या या पदरात खूनगाठही कसली, झाकल्या या पदरात खूनगाठही कसली. सयबंध रेशमाची जपलीस काळ जात, सयबंध रेशमाची जपलीस काळ जात. अशी उभीच कोरडी तरी भिजली दवात, अशी उभीच कोरडी तरी भिजली दवात. असा सोसवेना तुला देह गुलाब झालेला, असा सोसवेना तुला देह गुलाब झालेला. मोहक हास्याने तुझ्या भाव वसंतात न्हाला, मोहक हास्याने तुझ्या भाव वसंतात न्हाला. कोणा भेटण्यास आली का आठवण माहेराची, कोणा भेटण्यास आली का आठवण माहेराची. अंगणीच्या केवड्यास का चाहूल ती स्मृतींची, अंगणीच्या केवड्यास का चाहूल स्मृतींची. असं बाई तुझं येणं क्षणी भुलवून जाणं, असं बाई तुझं येणं क्षणी भुलवून जाणं. बोल एकदा गसये उकल मनीच मौन, बोल एकदा गसये उकल मनीच मौन. अशी घेताना निरोप किती मनोहर हसली, अशी घेताना निरोप किती मनोहर हसली. गोड साखर भेटीची सांज रात्र मोहरली, गोड साखर भेटीची सांज रात्र मोहरली. धन्यवाद. यांच्यामुळे आज आपण सर्वजण इथे आहोत आणि आज सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करून त्यांची एक कविता सादर करते. आम्ही वारस सावित्रीच्या, आम्ही वारस सावित्रीच्या लिहू नव्याने कथा. काळाच्याही जाऊ पडती भेदून साऱ्या व्यथा, काळाच्याही जाऊ पडती भेदून साऱ्या व्यथा. नव्या युगाचा नव्या जगाचा मंत्र नव्याने गाऊ, नव्या युगाचा नव्या जगाचा मंत्र नव्याने गाऊ. साक्षरतेचा दीप उजळून सूर्य उदयाचे पाहू, साक्षरतेचा दीप उजळून सूर्य उदयाचे पाहू. आम्ही वारस सावित्रीच्या लिहू नव्याने कथा. काळाच्याही जाऊ पडती भेदून साऱ्या व्यथा. सदैव जागृत राहुनी अज्ञानाचे बंद फोडून, सदैव जागृत राहुनी अज्ञानाचे बंद फोडून. स्तंभ यशाचे रोऊ नवे ज्ञान नवे ज्ञान नवे विज्ञान तयाची खांदी पताका घेऊ. आम्ही वारस सावित्रीच्या लिहू नव्याने कथा. काळाच्याही जाऊ पडती भेदून साऱ्या व्यथा. सबला आम्ही जागृत आता, सबला आम्ही जागृत आता. ऐकू पुढल्या हाका. आम्ही वारस सावित्रीच्या लिहू नव्याने कथा. काळाच्याही जाऊ पडती भेदून साऱ्या व्यथा. आम्ही वारस सावित्रीच्या ज्ञानाची उघडून कवाडे, ज्ञानाची उघडून कवाडे झेप अंतरी घेऊ. काळाच्याही जाऊ पडती भेदून साऱ्या कथा. सावित्रीच्या चरणी. तर माझं कविता आहे मला स्वच्छंदी, कवितेचं नाव आहे मला स्वच्छंदी जीवन जगायचं आहे. म्हणजे मला कसं जगायचं आहे, माझे विचार माझे भावना हे मी शब्दरूपामध्ये आपल्या समोर आज प्रकट करत आहे. मला स्वच्छंदी जीवन जगायचं आहे.
मला स्वच्छंदी जीवन जगायचं आहे. पुस्तकांच्या दुनियेत जाऊन स्वतःला अंतर्मुख होऊन वाचनातील आनंद घ्यायचा आहे. मला स्वच्छंदी जीवन जगायचं आहे. वृक्षवेलींच्या सहवासात जाऊन त्यांच्यातील परोपकारी गुण घेऊन निस्वार्थपणे सर्वांना आपलंसं करायचं आहे. मला स्वच्छंदी जीवन जगायचं आहे. फुलांच्या सहवासात जाऊन कोमेजलं तरी सुगंध देऊन दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याचे हे गुण अंगीकारून माझ्या वाणीतून सहवासातील प्रत्येकामध्ये सकारात्मकता निर्माण करायचं आहे. मला स्वच्छंदी जीवन जगायचं आहे. पशुपक्ष्यांच्या सहवासात जाऊन गरजेपुरतंच अन्न ग्रहण करण्याची वृत्ती जाणून घेऊन माणसातील हव्यास वृत्ती नष्ट करायचं आहे. मला स्वच्छंदी जीवन जगायचं आहे. उंच डोंगराकडे जाऊन त्याला विचारायचं आहे, यश मिळवण्यासाठी अजून किती संघर्ष, किती कष्ट करावं लागतं हे विचारायचं आहे. आणि जिद्द चिकाटीनं मेहनत घेऊन स्वतःला सिद्ध करायचं आहे. मला स्वच्छंदी जीवन जगायचं आहे. मनोरमा परिवाराच्या या काव्य संमेलनाच्या व्यासपीठावर माझ्या छोट्याशा शब्द सुमनांची गुंफण करून माझ्यातील कवयित्रीची शोध घ्यायचा आहे. मला स्वच्छंदी जीवन जगायचं आहे. सर्वांचं मनापासून धन्यवाद. कवितेचं नाव आहे मोकळा श्वास घे जरा, आणि ती मी गाण्यातून सादर करत आहे. राबणारे हात तुझे त्या विसावा दे जरा, राबणारे हात तुझे त्या विसावा दे जरा, बघ जरासे स्वकडे ग, मोकळा श्वास घे जरा, बघ जरासे स्वकडे ग, मोकळा श्वास घे जरा. आदिशक्ती साधना भक्ती कुटुंब वत्सल मावली, आदिशक्ती साधना भक्ती कुटुंब वत्सल माऊली, मातृत्वाची देण तुझला कल्पवृक्षाची सावली, मातृत्वाची देण तुझला कल्पवृक्षाची सावली. म्हणून बघ जरासे स्वकडे ग, मोकळा श्वास घे जरा, मोकळा श्वास घे जरा. आहे जिजाऊ शिवबाची क्रांती ज्योती सावित्री खरी, आहे जिजाऊ शिवबाची क्रांती ज्योती सावित्री खरी. तू कल्पना तू सुनीता, तू कल्पना तू सुनीता, अवकाशात तुझी झेप जरी, अवकाशात तुझी झेप जरी, पण मोकळा श्वास घे जरा, बघ जरासे स्वकडे ग, मोकळा श्वास घे जरा. कर्तृत्वाला देऊ जाळा नवक्रांतीची तू निशाणी, कर्तृत्वाला देऊ जाळा नवक्रांतीची तू निशाणी. संघर्षाला फोडवाचा खंबीर तू रणरागिणी, संघर्षाला फोडवाचा खंबीर तू रणरागिणी.
बघ जरासे स्वकडे ग, मोकळा श्वास घे जरा, राबणारे हात तुझे त्या विसावा दे जरा, राबणारे हात तुझे त्या विसावा दे जरा, बघ जरासे स्वकडे ग, मोकळा श्वास घे जरा, मोकळा श्वास घे जरा. धन्यवाद. मराठीचं बोट दावी सन्मार्गाची वाट, माय मराठीचं बोट दावी सन्मार्गाची वाट, ज्ञानोबा मुक्ताई घडवी तुकोबांची भेट, तुकोबांची भेट घडवी तुकोबांची भेट, तुकोबांची भेट घडवी रामदासांची भेट, येथे संत मांदियाळी ओठी अभंगाच्या ओळी, येथे संत मांदियाळी ओठी अभंगाच्या ओळी, मधाळ मराठी वसे हृदय राऊळी, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावा पंढरी, संत जनाबाई सांगे भिवरेच्या तीरी, माझी जिजाऊ माऊली शूर शिवाजी साऊली, शान महाराष्ट्राची अभिमान शूरत्वाची, असे अवनी सुंदर निडर सह्याद्री शिखर, सावित्री अहल्या तारा वीर माता थोर, तुझा आईचा गोंधळ लेजन सनई संबळ, लावणी पोवाडा हेची संस्कृती दर्शन, माझा देश मंगल्याचा जोंधळातल्या मोतींचा, मंत्र एकतेचा इथे मंत्र एकतेचा, अमृताच्या या भाषेला भव्य इतिहास लाभे, अमृताच्या या भाषेला भव्य इतिहास लाभे, उत्तुंग भरारी दर्जा या अभिजात शोभे, धन्य महाराष्ट्राची कीर्ती असे महान ही माती, धन्य महाराष्ट्राची कीर्ती असे महान ही माती, नमन करूया सारे नमन करूया, नमन करूया सारे नमन करूया, माय मराठीचं बोट दाबी सन्मार्गाची वाट. थँक्यू. बघा, मुलगी जन्मते मोठी होते, तिचं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर सासरी सगळी काही कर्तव्ये पार पडतात आणि अशा काही महिलांच्या वाट्याला येतं की पती अगोदर जातो आणि तिला असंच आयुष्य काढावं लागतं मुलांचं करत. पण या महिलेला विधवा म्हणून हळदी कुंकाचा मान कुणीही देत नाही, बोलवत नाही, सवाष्ण म्हणत नाही, काही नाही. तिनं राबायचं, तिनं करायचं. बाई आधी मेली की सौभाग्यवती मेली म्हणून त्या पुरुष काय करतो तसाच राहतो किंवा लग्नही करून घेतो. पती गेल्यानंतर तिचा काही दोष आहे का? तिला मानानं, आपल्या भगिनीने मानाने तिला हळदी कुंकू लावून बोलवलं पाहिजे. सवाष्ण म्हणून बोलवता तुम्ही, सवाष्णीला हळदी कुंकू देता, मग ती विधवा तिचा काय दोष? तिलाही बोलवा ना, रांगोळी काढून बोलवा ना तिला. तर मला आज या महिलांकडूनच प्रतिज्ञा म्हणून घ्यायची आहे आणि त्यांनी माझ्या बरोबर म्हणावी असं मला वाटतंय. मी एक स्त्री आहे. आवाज मोठा काढा. मी एक स्त्री आहे, याचा मला अभिमान आहे. बघा, आपण एवढ्या आहोत. मोठा आवाज काढा. पुरुष माझा सहकारी आहे.
आम्ही दोघे समान आहोत. हे जग ना त्याच्या एकट्याचे ना माझ्या एकटीचे आहे. हे जग आम्हा दोघांचे आहे. ते सुंदर करून पुढच्या पिढीच्या हाती द्यावयाचे आहे. तसेच पुरुषासह जीवन जगणारी स्त्री सौभाग्यवती नारी आहे. तसेच पुरुषाशिवाय जीवन जगणारी स्त्री ती महापतिव्रता नारी आहे. आम्ही सर्वजणी सौभाग्यवती व महापतिव्रता मिळून एकमेकांना हळदी कुंकाचा मान देऊ. स्त्रीला जन्मताच हळदी कुंकू आहे. या समाजातील अनिष्ट रूढी आम्ही भगिनी बंद करू. आम्ही सगळ्या जणी जीवा भावाच्या भगिनी आहोत. जय हिंद, जय भारत माता, जय जिजाऊ, जय सावित्री माता. 8+8+8+2 पतित पावना किंवा चंद्रकांता ह्या वृत्तातील ही कविता आहे. आणि महिला दिनानिमित्त मुद्दाम ही गझल मी निवडलेली आहे. महिला दिन आहे. स्त्री आपण म्हणतो खूप बदलली आहे, पण तसं नाही. ती एक आई आहे, ती स्त्री आहे, कुटुंबाची काळजी घेणारी आहे. आणि त्या कुटुंबासाठी, त्या वत्सलतेसाठी ती काय काय करते हे ह्या गझलेत मी मांडलेलं आहे. पोरासाठी आयुष्याचे चंदन करते ती. पोरासाठी आयुष्याचे चंदन करते ती. शांतीसाठी भगवंताचे चिंतन करते ती. शांतीसाठी भगवंताचे चिंतन करते ती. वत्सलतेची प्रेमळ मूर्ती असते आई ती. वत्सलतेची प्रेमळ मूर्ती असते ती आई. सौख्यासाठी मांगल्याचे पूजन करते ती. सौख्यासाठी मांगल्याचे पूजन करते ती. वसा घेतला सावित्रीचा शिक्षित झाली ती. प्रगतीसाठी अभ्यासाचे मंथन करते ती. प्रगतीसाठी अभ्यासाचे मंथन करते ती. पोरासाठी आयुष्याचे चंदन करते ती. चवीढवीने रांधत असते सर्वांसाठी ती. चवीढवीने रांधत असते सर्वांसाठी ती. घरच्यासाठी नम्रपणाने वर्तन करते. यावेळी काव्य संमेलनाच्या अध्यक्षा अस्मिताताई गायकवाड, शोभाताई मोरे यांच्या हस्ते मान्यवर कवयित्रींचा सत्कार करण्यात आला.
प्राध्यापक लता विलास मोरे, प्रीती नायर, दीपाली पवार, सुवर्णा भटकर, निर्मला शितोळे, स्नेहल राठोड, सुरेखा साळवी, शोभा बाले यांचा आदर्श महिला म्हणून विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी काव्य संमेलनाच्या अध्यक्षा अस्मिताताई गायकवाड, मसाप मनोरमा शाखा पश्चिमच्या उपाध्यक्षा शोभाताई मोरे, प्राध्यापक माऊली पवार यांनी विचार व्यक्त केले। महिला दिन आणि राजभाषा दिन या दोन्हीच्या संयुक्त विद्यमानासाठी म्हणून आम्ही हा कार्यक्रम घेतला की महिला दिन पण साजरा करायचा राहिला होता आणि राजभाषा दिनाच्या दिवशी पण कार्यक्रम घ्यायचा होता, पण थोडीशी अडचण आल्यामुळे तोही पुढे गेला होता। तर या दोन्हीसाठी आज आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मनोरमा परिवाराने नेहमीच म्हणजे नवोदितांना, महिलांना, प्रत्येकालाच एक मानाचं स्थान दिलेलं आहे समाजामध्ये, त्यांच्या कलागुणांना वाव दिलेला आहे। जसं दिग्गज कवींच्या आपण कविता ऐकल्या, तशाच नवोदित कवींच्या पण कवयित्रींच्या कविता आपण ऐकल्या। आणि मनोरमा परिवाराचं वैशिष्ट्य हेच आहे की प्रत्येक समाजातला तळागाळातला उपेक्षित असू दे किंवा उच्चभ्रू वर्ग असू दे, प्रत्येकाला संधी देणं आणि त्यांना जो जे वांछिल तो ते लाहो, आमच्या उक्तीप्रमाणे प्रत्येकाला जे हवं ते देत राहणं। यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः असं आपण म्हणतो। त्यामुळे महिला दिन रोजच साजरा व्हावा असं आपल्याला वाटतं आणि मला स्वतःला असं वाटतं की प्रत्येक महिलेची पूजा व्हावी असंच काम आमची प्रत्येक भगिनी करते, माझी प्रत्येक सखी करते आणि त्यामुळे तिचं प्रत्येकीचं पूजन व्हायला हवे। त्याचबरोबर राजभाषा दिन आज आपण बघतो की माझ्या मराठीचे बोल कौतुके अमृतातही पैजा जिंके, अशी आमची मराठी, अशी आमची मायबोली आहे आणि तिला अभिजात राज्य दर्जा आज मिळालेला आहे। आज ती त्यामुळं आज आपल्याला सगळ्यांनाच की या दोन्हीच्या म्हणजे आज बघा कसा दुग्ध शर्करा योग आहे की हे दोन्ही कार्यक्रम घेतले आणि आज बरोबर शासनाने आज म्हणजे जाहीर केलं, महाराष्ट्र शासनाने आज घोषणा केलेली आहे। जेव्हा जेव्हा मनोरमा परिवार जिथं हात घालतं त्या ठिकाणी बरोबर ते म्हणजे म्हणतात ना की तिथं बरोबर तिथं अमृतच होत आहे प्रत्येक ठिकाणी। आणि ज्या ज्या वेळेस आम्ही काही करतो म्हणजे ज्या ठिकाणी आता आम्ही अनेक साहित्य संमेलनं घेतली, साहित्य पुरस्कार दिले, मनोरमा परिवाराने ज्या लोकांना पुरस्कार दिले तेच त्यानंतर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून पाहायला मिळाले। म्हणजे जे लोक चांगल्या मनाने, चांगल्या नीतिमत्तेने काम करतात तर समाजामध्ये सगळं चांगलं चांगलं घडत जातं आणि हे सगळं समाजामध्ये चांगलं घडवण्यासाठी आदरणीय श्रीकांतजी मोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण परिवार काम करतोय। आणि मला असं वाटतं की समाजामध्ये प्रत्येक घटकाला न्याय देणं हेच आमचं एकमेव ब्रीदवाक्य आहे की प्रत्येक घटकाला न्याय मिळालेला पाहिजे आणि समाजातला प्रत्येक घटक हा समाजामध्ये उपेक्षित नाही राहिला पाहिजे। प्रत्येक घटकाची परिपूर्तता, त्याच्या आशा आकांक्षांची परिपूर्तता आपल्याकडून व्हायला पाहिजे। त्यामुळे नुसतं आर्थिकच नाही तर आर्थिक बरोबर आर्थिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रामध्ये मनोरमा परिवाराने प्रगती केलेली आहे। मनोरमा परिवाराचे पाऊल पडलेलं आहे आणि मनोरमा परिवाराचे पाऊल पडते पुढे मध्ये आपले सगळे सभासद, हितचिंतक, तुम्ही सगळेजण, तुमचा खूप मोलाचा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे। त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करावे तेवढं थोडं आहे। जास्त उशीर झालाय त्यामुळे जास्त बोलणार नाहीये। परत एकदा तुमच्या सगळ्यांची ऋणी आहे। या संमेलनाचं अध्यक्षपद दिलं त्यामुळे आदरणीय श्रीकांतजी मोरे साहेब, आमच्या वहिनी शोभाताई मोरे आणि आमच्या संपूर्ण परिवाराची ऋणी आहे, कारण या परिवाराने प्रत्येकाला देण्याचं काम केलेलं आहे। त्याचबरोबर माझे पती ॲडव्होकेट गायकवाड की जे माझ्या पाठीशी प्रत्येक वेळेस असतात। म्हणजे एका यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष असतो हे एक उदाहरण हे सगळेजण आहेत की आज माझे पती पण प्रत्येक ठिकाणी असल्यामुळे मी एवढं सगळं करू शकते। तर प्रत्येकाचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे, प्रत्येक महिलेचा, प्रत्येक माझ्या सखीचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे, कारण हा परिवार घडत असताना एकट्या दुकट्या कोणाचं नाही आहे। तर हे संपूर्ण साहेब नेहमीच म्हणत असतात की हे सगळ्यांचं सांघिक यश आहे आणि जिथे असं म्हणतात ना की पायात काटा टोचला तर डोळ्यात पाणी येतं आणि तो काटा काढायला हात चटकन पुढे येतो। आपल्या शरीरात जर ही एकी आहे तर मग आपल्यामध्ये का नाही आहे? तर आपल्या परिवारात पण अशी एकी असली पाहिजे असं श्रीकांतजी मोरे साहेबांची शिकवण आहे आणि त्यानुसार आम्ही सगळे एकत्रितपणे काम करतोय। एकीचं बळ हे फार मोठं असतं आणि या बळावरच हा परिवार आज 2000 कोटीची वाटचाल पूर्ण केलेला आहे। सगळ्या संस्था वर्गामध्ये आहेत आणि या परिवारामध्ये ठेवी ठेवताना प्रत्येक नागरिक निश्चिंतपणे म्हणजे नॅशनल बँकेत ठेवी ठेवताना विचार करेल, पण मनोरमा बँकेत ठेवी ठेवताना प्रत्येक जण विचार करणार नाही। मल्टी स्टेटमध्ये ठेव ठेवताना एक विश्वास जो संपादन केलेला आहे की मागता क्षणी ठेव परतीची हमी, हा विश्वास मनोरमा परिवाराने दिलेला आहे आणि त्यामुळे
आपण सगळेजण या परिवारावर जो विश्वास ठेवला त्याबद्दल ही ऋण व्यक्त करते. आणि सगळ्या महिलांना विशेषतः वहिनींना आवडणारी कविता, मी स्त्री आहे याचा मला अभिमान आहे. फुलांनी मला कोमलपण दिलं, ताऱ्यांनी मला सुंदर तेज दिलं, भूमीने दिली मला सृजन शक्ती, अवकाशाने पुरवली माया मोठी, पर्वतांनी तर मला कणखर बनवलं, पवित्र नद्यांनी डोळ्यात तीर्थ भरलं, उगवणारा लाल सूर्य माझ्या ललाटावर आहे, मी स्त्री आहे याचा मला अभिमान आहे. मी आईची मुलगी अवखळ हरणीसारखी, मी बाबांची लाडकी त्यांच्या जीवासारखी, मी आजीची नात दुधाच्या साईसारखी, मी भावाची बहीण पाठच्या सावलीसारखी. मी परक्यांचं धन म्हणून सांभाळतात मला, त्यांच्या निर्मळ प्रेमाने दाटून येतो गळा, त्यांच्या आपुलकीची नाती माझी श्रीमंती आहे, मी स्त्री आहे याचा मला अभिमान आहे. उंबरठ्यावरचं माप ओलांडून नव्या घरी आले आणि माझे नदी पण समुद्राला मिळाले. मी पतीची सखी झाले, सुखदुःख एक केले, 4 हातांनी घरकुल कसं शोभिवंत झालं. मी बाळाची आई माझा पदर झाला ओला, संसाराचा मळा तर असा भरून आला. मी सुहासिनी हे घर माझं मंदिर आहे, मी स्त्री आहे याचा मला अभिमान आहे. उन्हा सोसून चांदणं फुलवते, सर्वांवर धरते छाया, देवांनीही हट्ट करावा अशी पुरवते माया. मी या गतिमान विश्वरथाचं शुभंकर चाक आहे, मी स्त्री आहे याचा मला अभिमान आहे, मी स्त्री आहे याचा मला अभिमान आहे. समस्त स्त्री जातीला शुभ सायंकाळ सगळ्यांना. महिला दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. महिला ह्या संवेदनशील असतात, तसेच वेळेच्या बाबतीतही जागरूक असतात. प्रत्येकीचं मन घरात आहे एवढं माझ्या मनात आलेलं आहे. त्यामुळे मी 2 शब्द बोलून तुम्हाला सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. वाचे ज्ञानेश्वरी कृपाकरी हरितयावरी सोमुखे आपण सांगित विष्णू हाची प्रश्न अर्जुनेशी तेची ज्ञानेश्वरी वाचे वदतासाचे बही कळीकाळाचे नाही तया. आणि एका जनार्दनी मनी दड ज्ञानेश्वरी इतकी ताकद ज्ञानेश्वरीच्या वगीतली आहे. काय ताकद आहे पसायदानात. जर स्वतःला भूक लागली तर आपण जे मागतो त्याला भिक्षा म्हणावं. अख्ख्या कुटुंबाचं जे भागतं आपण मागतो ना पोटासाठी, स्वतःसाठी मागतो त्याला भीक, कुटुंबासाठी जे मागितलं जातं त्याला भिक्षा म्हणावं, समाजासाठी जे मागितलं जातं त्याला दान म्हणावं, आणि विश्वाच्या कल्याणासाठी जे मागितलं जातं त्याला पसायदान म्हणावं. हे पसायदान माऊलीने सांगितलं. आणि आवर्जून मनोरमा परिवाराचा इतिहास मला सांगत असताना खरं तर आज खऱ्या अर्थानं सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन आहे. 2010 साली देशाच्या महामहिम राष्ट्रपती पुण्यतिथी दिन आहे. आणि त्या दिवशी माझं योगायोगानं देशातल्या महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होत्या. आणि योगायोगानं मला दिल्लीमध्ये त्यांच्यासमोर 6 मिनिटं बोलायला योग आला. मी खोटं बोलत नाही, माझ्याकडे कॅसेट आहे त्या कार्यक्रमाचं. आणि मला पत्रकाराने एक प्रश्न विचारला, महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई आहे, तुमचं उत्तर आम्हाला एका वाक्यात पाहिजे. कारण पत्रकारासमोर भोसले मॅडम बोलताना अतिशय सावध बोललं पाहिजे, कारण गवळी मॅडम तुम्ही पत्रकार आहेत. आणि मी त्यांना एकच उत्तर दिलं, खऱ्या अर्थानं आवर्जून उल्लेख केला पाहिजे. ज्या कर्मठाने पुण्यातल्या योगा सावित्रीबाई ताकद किती आहे बघा. सावित्रीबाई फुल्यांच्या अंगावरती शेण मारलं, पण त्या शेणाचं खऱ्या अर्थानं प्रतिभाताईच्या रूपानं सोनं झालं. ही ताकद महाराष्ट्रातल्या मातीत आहे. आणि ह्या खऱ्या सावित्रीच्या लेखी आहेत, हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला सांगायला आनंद आहे. फक्त एकच मी सांगेन, ओढ किती महत्वाची आहे. अजून अर्ध्या मिनिटात मी बसवणारच आहे. मनोरमा परिवाराचा कार्य होल्ले मॅडम तुमची आम्हाला परवा दिवशी अकलूजमध्ये आठवण आली. मोरे साहेब साक्षी आहेत, मी पदरचं बोलत नाही. रणजितसिंह मोहिते पाटलांच्या मुलांचं लग्न होतं सर, आणि ते निवेदक सारखे बोलता बोलता घासरायचे. त्यावेळी आम्हाला श्वेताताईंची आठवण आली. यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण निवेदक हा हारातला दोरा आहे. दोरा दिसत नाही, पण दोऱ्याशिवाय हार बनवू शकत नाही. सोलापुरातल्या मातीत ती ताकद आहे. रवींद्रनाथ टागोर सारखी माणसं आपल्यात. खरं आहे ना मोरे साहेब, खरं आहे का? कारण पुन्हा मॅडम मला म्हणतील सर थापा हाणा लागलं कधी कधी, कारण जेवायला कुठे का बसना वाढते आपला असला पाहिजे. ऐशे मोके बार नाही आते, बरोबर आहे ना सर? कारण ते भरणे मामाला सुद्धा ते आमदारच म्हणले बरेच जण. आम्हाला श्वेताताईची आठवण आली. जर मॅडम असतील अशा म्हणल्या असत्या, चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो तर गिराईक फिरकता फिरकेना, पण सोनं पांघरून जर चिंध्या विकायला बसलो तर गिराईक पुढे सरकता सरकेने. ताकद निवेदकात आहे. आणि हे सगळे मनोरमा परिवाराशी बांधलेली मंडळी आहे. मला माहित होतं मला उशीर होईल, म्हणून मी आमचे परमेश्वर दिसनोटे कवी आहेत. आज साहेब सकाळीच मी पंढरपूरची वारीत पोहोचवून आलो आणि पंढरपूरच्या पांडुरंगाला सांगितलं आता मला मोरे परिवाराच्या कार्यक्रमाला जायचं आहे, कारण मोरे परिवार हे तुकाराम महाराज वंशज आहेत.
डॉक्टर रुचा मोरे पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आणि जागतिक महिला दिनानिमित्त काव्य संमेलन आयोजित केलेलं आहे. आमच्या काव्य संमेलनाचे मान देऊन आपण इथे आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांची ऋणी आहे. मनोरमा परिवारासाठी कायमच आपण असं म्हणतो की एक महिला जर सक्षम असेल तर तिचा परिवार समृद्ध असतो. आणि याच गोष्टीवरनं मी मोरे साहेबांचीच एक कविता सुरुवातीला सादर करते. किती जरी आपल्याला त्रास झाला, कष्ट झाला तरी आपण घाबरता कायम पुढे जायला पाहिजे. तर ती कविता आहे, ऊन सावली निसर्ग देणे, ऊन सावली निसर्ग देणे, चुकले नाहीच येणे देणे, भाग्य लेख हाताने लिहिणे, लेखणी माझ्याच हाती आहे, उद्याचा दिवस माझाच आहे. धन्यवाद. आपल्या सर्वांचं पुनश्च स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर कविता कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विलास मोरे, उपाध्यक्ष माधवराव गव्हाणे व मसापचे सर्व सदस्य उपस्थित होते.